यावेळेला प्रियांनो, आपण एक आठवडा झाला की मध्ये आपण गॅप घेतला. बंधू अमित मकासरे यांनी मागच्या आठवड्यात दिला. कोणता विषय चालला आहे आपला? कोणाला माहिती आहे कोणता विषय चालला होता त्या मागील आठवड्यात, 2 आठवड्यापूर्वी? देवाचा क्रोध. देव नाराज होतो, तो सिरीज संपलेली आहे. नाराज होणं, देवाच्या गोष्टी आपण त्या पाहिल्या. पण आता आपण बघत आहोत देव हा प्रियांनो, देवाचा क्रोध तो आता किती भयंकर आहे. नाराज होणं पण आहे आणि क्रोधसुद्धा काय आहे ते प्रियांनो आज यावेळेला प्रियांनो आपण बघणार आहोत. आणि म्हणून देवाचा क्रोध हा प्रियांनो विषय आपण हाताळत आहोत. पण हा क्रोध मागच्या वेळेला आपण 2 गोष्टींनी पाहिला की देवाचा क्रोध कोण भडकवतं कोण? देवाचा क्रोध सैतान. कोण भडकवतं? सैतान नाही भडकवत, तुम्ही आणि मी भडकवतो प्रियांनो. आणि काही लोक म्हणतील की नाही, देवाचा क्रोध आणि आमचा क्रोध सारखाच आहे, आम्ही नाही भडकवत. परंतु त्यामध्ये प्रियांनो आपण पाहतो की देवाचा क्रोध आणि हा आपल्यापेक्षा भिन्न क्रोध आहे. आपल्याला जो क्रोध येतो त्यापेक्षा देवाचा क्रोध हा वेगळा आहे. आपल्याला काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे कदाचित क्रोध येत असेल, क्षुल्लक गोष्टींमुळे क्रोध येत असेल, पण देवाचा क्रोध तसा नाही. पण देवाचा क्रोध जो आहे प्रियांनो, तो सर्वांगीण रीतीने पापाच्या विरोधामध्ये आहे प्रियांनो. तो ज्यावेळेला पाप पाहतो त्यावेळेला प्रियांनो त्याला क्रोध येतो. आणि क्रोध प्रियांनो जर जगामध्ये नसता तर कदाचित, म्हणजे पाप जर जगामध्ये नसतं तर देवाचा क्रोधसुद्धा आपल्याला पाहायला मिळाला नसतं. जर देवाचा क्रोध दिसत आहे याचा अर्थ समजून घेतो आपण की जगात पाप आहे. आणि जर एखाद्या प्रियांनो घटनेमुळे आपण विचार करत आहोत की ही इतकी भयंकर घटना घडत आहे, मग ती नैसर्गिक असू द्या, तर त्यामधून देखील आपण लक्ष देतो की देव किती क्रोधिष्ठ झालेला आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी आपण पाहत आहोत की देवाचा क्रोध हा विशेष करून पहिल्यांदा आपण बघितलं की क्रोध भडकावणारे आपण आहोत. आपण जर पाप करत आहोत तर परमेश्वराचा क्रोध हा निश्चितच भडकणार आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली प्रियांनो, देवाचा क्रोध कसा आहे? देवाचा क्रोध कसा आहे? मंद आहे. आपण गॅसचं उदाहरण घेतलं होतं मागच्या वेळेला की आपला क्रोध एकदम हायवर असतो. आपण एकदम तापट स्वभाव म्हणतो एखाद्याचा. सर्व माणसांना राग यायला वेळ लागत नाही. पण देवाचा क्रोध जो आहे तो सिमपेक्षा हाय पण नाही, सिमचं बटन आहे पण त्याहीपेक्षा खाली आहे प्रियांनो. त्याला म्हटलेलं आहे मंद. तो लगेच ताबडतोब आपली प्रतिक्रिया तो देत नाही. का? कारण त्याने जर लगेचच ताबडतोब प्रतिक्रिया दिली, क्रोध त्याने जर प्रगट केला, तर भूतलावरती आपण कोणीच जिवंत राहणार नाही. मनुष्य सर्वजण मरून जातील प्रियांनो. आणि म्हणून देव जाणून आहे की आपला क्रोध त्याने मंद ठेवलेला आहे. कशासाठी? की ज्यांच्यावर तो भडकलेला आहे किंवा ज्यांच्यावर तो नाराज आहे त्या लोकांनी पश्चाताप करावा, स्वतःला देवाच्या हातामध्ये समर्पण करावं. त्यांना तो संधी देतो की त्यांनी ताबडतोब त्यांचा मार्ग बदलावा, माझ्याकडे वळावं आणि पवित्रतेचा जो खरा मार्ग आहे त्याकडे त्यांनी वळावं. म्हणून त्याचा क्रोध मंद आहे प्रियांनो. आणि आपण ती वचनं देखील प्रियांनो पाहिली होती. आपण आज प्रियांनो तिसरा मुद्दा बघणार आहोत. देवाचा क्रोध काय झालेला आहे म्हटलं तिथं, तुम्हाला दिसत आहे का? थोडंसं बारीक आहे. देवाचा क्रोध काय झालेला आहे? प्रकट झालेला आहे. आता देवाचा क्रोध प्रकट झालेला आहे. त्याने
दाखवून दिलेला आहे क्रोध. पवित्र शास्त्रामध्ये, जुन्या करारामध्ये विशेष करून प्रियांनो आपल्याला देवाचा क्रोध हा पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या रीतीने इस्रायल लोकांची घडण होत असताना, एका राष्ट्रामध्ये रूपांतर करत असताना, त्या लोकांवरती, जरी त्याचे लोक होते, ते निवडलेले लोक होते, वेगळे केलेले लोक होते, पण तरी त्यांच्यावर देखील तो क्रोधिष्ठ झाला होता, कोपला होता. त्यांना शिक्षा देखील त्याने केली, यासाठी की त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला जी काही योजना या भूतलावर करायची होती, त्यासाठी त्यांनी खरं तर परमेश्वराच्याच मार्गाप्रमाणे चालावं. त्यांनी दुसरा मार्ग धरू नये. जे काही परमेश्वराने त्यांना नियम लावून दिले होते, त्या नियमाप्रमाणे त्यांनी चालावं. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण बघतो की प्रियानो, देवाला देखील प्रियानो वाईट वाटलेलं आहे, त्याला मनुष्य उत्पन्न केल्याचा पस्तावा झालेला आहे, आणि म्हणून त्याने काय केलं, भूतलावरती सगळीकडे जलप्रलय आणला. सर्वांना प्रियानो त्याने मारून टाकलं. काही लोकांना आणि प्रियानो जे प्राणी होते त्यांना नोहाला सांगितलं की तू तारवामध्ये घेऊन जा, आणि नंतर सगळीकडे जलप्रलय आणला. देवाचा क्रोध इतका भयंकर आहे की तो सर्वांना एकदम मारूसुद्धा शकतो. कालांतराने प्रियानो परत एकदा मनुष्याची उत्पत्ती झाली आणि सर्वजण परत एकदा तसेच वागायला लागले, त्याचे निवडलेले लोकसुद्धा. आणि म्हणून एका राष्ट्राचा उदय करण्याआधी त्यांना शिस्त लागावी म्हणून परमेश्वराने 10 आज्ञा दिल्या. आणि त्या 10 आज्ञा प्रियांनो नुसत्याच 1, 2, 3, 4 अशा करून 10 ओळी नाही आहेत, परंतु त्या प्रत्येक आज्ञेमागे मोठमोठ्या गोष्टी परमेश्वराने सांगितलेल्या आहेत. त्यांनी ते कसं करावं, काय करावं, त्या गोष्टीचं पालन करतच त्यांनी आपलं जीवन जगावं. पुढे जाऊन प्रियांनो राष्ट्राची निर्मिती झाली, पण येशू ख्रिस्ताला जगामध्ये आणायचं आहे, यासाठी देखील परमेश्वराने तयारी केली. मानवांना काही दिवस प्रियांनो त्याने सोडून टाकलं म्हणजे काय, जुना करार आणि नवीन करार यामध्ये आपल्याकडे प्रियांनो, जसं मी मागे म्हटलं होतं, पवित्र शास्त्रामध्ये एकच पान दिसत आहे. जुना करार जिथं संपतो आणि नवीन करार सुरू होतो, तिथं एकच कागद आहे, पातळ. पण तो कागद म्हणजे 400 वर्ष आहेत अंधकारामध्ये प्रियांनो. म्हणजे काय, कुठल्याही प्रकारे परमेश्वराने त्या काळामध्ये, त्या 400 वर्षामध्ये कुठल्याही संदेष्टाला, सेवकाला पाठवलं नाही. त्यांनी कुठलेही चिन्ह चमत्कार केले नाही. कुठल्याही रीतीने प्रियांनो संदेश लोकांपर्यंत गेलाच नाही. 400 वर्ष प्रियांनो शांतता. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी जगामध्ये आणलं. जगामध्ये आणल्यानंतर प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देखील लोकांना जे सांगायचं होतं, प्रत्यक्ष खुद्द परमेश्वरच मानवाचं रूप धारण करून आलं, आणि त्याने सुद्धा कितीतरी गोष्टी सांगितल्या, कसं जीवन जगायचं काय. पण तरी देखील मानव त्याचा स्वभाव किंवा त्याच्यावरती सैतानाचा प्रियांनो पगडा असल्यामुळे तो पाप करतच राहिला. वेगवेगळ्या पापांना अजून प्रियांनो प्रोत्साहन मिळत गेलं. आणि त्यापैकी प्रियांनो एक जे आपण या ठिकाणी पाप वाचत आहोत की रोमकरासपत्रामध्ये 1 अध्याय आणि 18 वचनामध्ये तिथं म्हटलेलं आहे. रोमकरासपत्र याचा 1 अध्याय आणि 18 वचनापासून मी वाचत आहे. तिथं म्हटलेलं आहे, वास्तविक जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात, त्यांच्या अभक्तीवर व अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो प्रियांनो. आत्ता देखील देवाचा क्रोध दिसून येत आहे. जुन्या करारामध्ये देवाचा क्रोध होता आणि आता मात्र तो थांबलेला आहे असं म्हणता येणार नाही. परंतु प्रियांनो आज देखील, म्हणजे ज्या वेळेला रोमच्या मंडळीला पावलाने पत्र लिहिलं त्यावेळेला देखील तो क्रोध दिसत होता 2022 वर्षापूर्वी, आणि आज देखील प्रियांनो परमेश्वराचा क्रोध दिसून येत आहे. तो प्रगट झालेला आहे. असं नाही की तो लपून राहिलेला आहे. असं नाही की प्रियांनो त्याने अजून क्रोध दाखवला नाही, पुढच्या
भविष्य काळामध्ये तो दाखवणार आहे असं म्हटलेलं नाही आहे, परंतु तो प्रगट झालेला आहे, तो दाखवून देतोय. कशामुळे प्रियांनो काय झालेलं आहे, तर माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतायत. देवाचा क्रोध हा त्यावेळेला प्रियांनो फार भयंकरच दिसतो परत, की लोक सत्याला दाबून ठेवतात, सत्य वर येऊ देत नाही. कदाचित काही राजकीय लोक असतील की सत्य दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, काही कुटुंब असतील की सत्य दाबून ठेवतात, काही अधिकारी असतील, काही पुढारी असतील, घराचे प्रियांनो मुख्य असतील, सत्य दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांच्याबरोबर सत्य असं वाटतं त्यांना की आपण मेलो की सत्यसुद्धा संपून जाईल, हे जे मी दाबून ठेवलं होतं हे कोणालाच समजणार नाही. परंतु असं कधी होत नाही प्रियांनो, असं कधी होत नाही. कधी ना कधी सत्य जे आहे ते वर येतच प्रियांनो, आणि परमेश्वर ते वर आणतोच. पण ज्यावेळेला लोक दाबून ठेवत असतात त्यावेळेला देवाचा क्रोध भडकलेला असतो. जे खरं आहे ते लोकांना सांगत नाहीत, जे खोटं आहे किंवा त्यांच्या मनाला वाटतं ते प्रियांनो सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेला देवाला क्रोध येतो. त्यालाच दुसऱ्या बाजूला आपण काय म्हणतो, खरं दाबून ठेवलं तर खऱ्याच्या विरोधात काय शब्द आहे, खऱ्याच्या विरोधात खोटं. आणि 10 आज्ञेमध्ये काय म्हटले, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको, जे खरं आहे ते सांग, खोटी साक्ष देऊ नको. तू खरं दाबून ठेवतोस. काही लोक खरं का दाबून ठेवतात, कारण त्यांना त्याच्यामध्ये प्रियांनो असं वाटतं माझं नुकसान होईल, माझ्या कुटुंबाचं नुकसान होईल, माझं आर्थिक नुकसान होईल. सत्य दाबून ठेवतात प्रियांनो, खरं ते सांगत नाहीत. आणि विशेष करून लग्नाच्या काळांमध्ये या गोष्टी दिसून येतात. ज्या वेळेला लग्न होत असतात, मुलाचं मुलीचं काही जीवन असतं आधीचं, ते दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात, नाही सांगायचं. पण प्रियांनो कालांतराने ते पुढे येतच राहतं. रोममधल्या मंडळीला देखील पाऊल म्हणत आहे, अनितीने सत्य दाबून ठेवतात, त्यांच्या अभक्तीवर अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. अभक्ती आणि अनिती काय केलं त्यांनी प्रियांनो? पाऊल म्हणत 19 वचन, कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्या दिसून येते, कारण देवाने ते त्यांना दाखवून दिलेले. देवाचं ज्ञानच नाही आम्हाला असं कधी म्हणू शकत नाही माणूस. आम्हाला देवच माहीत नाही, आम्हाला वचनच माहीत नाही असं कधीच होऊ शकत नाही. देवाने ते दाखवून दिलेलं आहे, त्यांच्यामध्ये ते दिसून येत आहे, पण तरी देखील ते काय करत आहेत प्रियांनो, ते दाबून ठेवतात, ते दाखवत नाहीत. काही वेळेला काही स्त्रिया जशा चर्चमध्ये येत असताना टिकली काढून येतात, आहे का नाही, नको आबा, पण बाहेर गेल्यानंतर ते लावतात, पण कुठं ना तर कुठं ते दिसून येतं. ते लोकांना खरं सांगत नाहीत, अहो आमच्यामध्ये लावतच नाहीत, असं बोलायचं धाडच नाही आहे त्यांच्यात. त्यांना असं वाटतं की जाऊ द्या, चर्चला जाता येत ना, काढून ठेवा, चर्चच्या बाहेर गेलं की लावून ठेवा. खरं सांगत नाहीत, आमच्यामध्ये हे देवाने नाही सांगितलेलं करायला. ज्या गोष्टी तुम्ही करता त्या आम्ही करू शकत नाहीत. सत्य दाबून ठेवताय तुम्ही, वचन सांगत नाही आहे. कोणतं सत्य तुम्ही दाबून ठेवताय? जे देवाने सांगितलेलं नाही आम्हाला ते आम्ही करणार नाही, हे सांगायचं प्रियांनो धाडस करत नाही. ही एक साधी गोष्ट प्रियांनो मी म्हटली. बऱ्याच वेळेला प्रत्येक व्यक्तीमध्ये, कुटुंबामध्ये अशा काही गोष्टी असतात की त्यांना असं वाटतं की नाही, चर्चच्या लोकांना माहीत नाही, पाळक साहेबांना माहीत नाही, आम्ही कळवलंच नाही. पण कधी कधी देव दाखवून देतो प्रियांनो, एक तर दुसऱ्या माणसांकडून, आणि मग असं वाटतं अरे हे कुटुंब आपल्यासमोर कसं राहतं, किती छान राहतं, पण त्यांच्या घरामधले प्रॉब्लेम्स हे बाहेरच्या लोकांनी सांगावे. त्या मनुष्याच्या जीवनामध्ये त्रास आहे, पण ते जो त्याच्या पापामुळे ते तसं जगत आहे.
पण तो कधीच कबूल केलं नाही त्याने की होय माझ्या जीवनामध्ये असं व्यसन आहे किंवा माझा स्वभाव आहे. पण ते दुसरीकडून बाहेरून कळतं प्रियानो. सत्य जे आहे तुम्ही कितीही प्रियानो लपवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न केला ते वरच येणार प्रियानो. मी 6वीपासून 10वीपर्यंत ज्या शाळेत शिकलो, मिलिटरीची शाळा होती प्रियानो, आमचं ब्रीद होतं त्या शाळेचं, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. आणि आम्हाला दरवेळेला त्याच्यावरती प्रियानो प्रत्येक शिक्षक काय ना काहीतरी सांगायचं. सत्य आहे त्याचा नेहमी विजय होणार आहे, सत्यमेव जयते. सत्य कधीही थांबणार नाही. काही वेळेला व्हॉट्सॲपवर सुद्धा एक मेसेज आला होता आहे का ना, सत्य परेशान हो सकता है, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित कभी नहीं हो सकता. सत्याला परेशानी होईल, जो सत्याने वागतो त्याला त्रास होईल, लोक छळतील त्याला. मी मागच्या काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं प्रियानो की काही पत्रकार आहेत की त्यांना सत्य समोर आणल्यामुळे जेलमध्ये टाकण्यात आलेले आहे सध्याच्या सरकारने. आणि आता असे काही आता पत्रकार उभे राहिलेले आहेत की ते मागच्याच आठवड्यात मी वाचलं की एक स्त्री आहे, पत्रकार झालेली आहे आणि ती म्हणते माझा उद्देश एकच आहे, समाजातल्या तळागाळातल्या लोकांचे विषय वरती आणायचे जे आत्तापर्यंत दाबण्यात आलेले आहेत. ख्रिस्ती नाही आहेत ते दुसऱ्या धर्मातले आहेत, ते देवाला ओळखतही नाही आपल्या. आपला देव आपण म्हणतो हा सत्य किंवा सत्यावरती प्रियानो विशेष बोलणारा आहे, असत्याच्या गोष्टी त्याला कधीच आवडत नाही. पण त्याची प्रजा म्हणून आपण जे लोक आहोत आपण शांत बसतो. पण बाहेरचे दुसरे जे लोक आहेत समाजातले त्यांनासुद्धा वाटतं की नाही नाही, आजच्या काळामध्ये सत्य बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे, जगासमोर आणलं पाहिजे. ते काही वेळेला काही गोष्टी दाबण्याचा प्रयत्न होत असतो प्रियानो. पाऊल म्हणत आहे कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान जे देवाने प्रगट केलेलं आहे त्यांच्यामध्ये दिसून येते, पण तरी देखील ते मूर्तीपूजेकडे लागलेले आहेत, तरी देखील त्यांच्या कामवासनेकडे प्रियानो ते वळालेले आहेत. त्यांनी खऱ्या देवाला ओळखून सुद्धा त्याला रिजेक्ट केलेलं आहे, नाकारलेलं आहे प्रियानो. आणि पाऊल ते म्हणतोय 20 वचन, कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याच्या सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. सृष्टीच्या निर्मितीपासून गोष्टी देवबापाने सांगून ठेवलेल्या आहेत, त्यांना त्या समजतात सुद्धा. उदाहरणार्थ जसं मागच्या वेळेला एकदा मी म्हटलं होतं प्रियानो की एखादी जमात अशी आहे, आदिवासी जमात असेल म्हणू आपण, की एका बेटावर राहते, चहूबाजूंना समुद्र आहे, कोणी तिथं सुवार्ता सांगायला गेलं पण नाही, त्यांना देवाविषयी, जिवंत देवाविषयी काहीच कोणी सांगितलं नाही, ते बिचारे एकटे जंगलात राहतात. पण असं कधी होऊ शकणार नाही प्रियानो की ते कोणत्याच देवाला मानत नाहीत. त्यांना आपला जिवंत देवसुद्धा समजलेला आहे किंवा त्यांना प्रगट झालेला आहे. कसा? जरी त्यांच्याकडे कदाचित काही मूर्त्या असतील आणि ते म्हणतील की होय हाच तो देव आहे, पण ते विश्वास ठेवतात. जरी ते प्रियानो जंगलात राहतात, त्यांची प्रगती तिथं झालेली नाही आहे, परंतु ते विश्वास ठेवतात की कोणीतरी एक सर्वशक्तिमान देव आहे, त्याची कदाचित ते मूर्ती करतील, त्याची ती पूजाही करतील, त्यांना नावसुद्धा देतील ते. पण त्यांना मात्र हे दिसून येत आहे. काय दिसून येत आहे? बरोबर रोज सकाळी सूर्य उगवतो. तो कोण उगवतो? तो संध्याकाळी बरोबर त्याच वेळेलाच खाली जातो. तो खाली गेला की चंद्र बरोबर वर येत असतो. कोण करतं हे? माणूस तर तिथं पोहोचू शकत नाही, मनुष्याच्या हातामध्ये नाही येते, पण कोणती तरी एक शक्ती आहे की हे सगळं चालवत आहे. बरोबर उन्हाळा झाल्यानंतर बरोबर पावसाळा येतो, पावसाळा झाल्यानंतर हिवाळा येतो, ऋतू बदलत राहतात, पाऊस येतो, थंडी वाजते.
समुद्रावरती लाटा प्रियांनो येत आहेत, कधी वादळ त्या ठिकाणी उत्पन्न होत आहे. कोणीतरी आहे आपल्यापेक्षा सर्व शक्तिमान आहे, पण हे त्याच्या हातामध्ये आहे, नियंत्रणामध्ये आहे. पाऊल ते म्हणतं इथं त्यांच्यामध्ये प्रगट झालेला आहे, जिवंत देव त्यांना समजलेला आहे. त्याची प्रियांनो देवाची इच्छा काय आहे हे सुद्धा त्यांना समजलेलं आहे. पण तरी देखील ते काय करतात, दाबून ठेवतात प्रियांनो. शिवाजी कोण होता, एक पुस्तक आहे प्रियांनो, आणि त्याच्यामध्ये खरा शिवाजी कोण होता हे प्रियांनो तिथं सांगण्यात आलेलं आहे. आपल्याला जो शिवाजी माहीत होता शाळेच्या पुस्तकामधून, तो वेगळा शिवाजी आहे. आणि ते काही लोकांनी जो खरा शिवाजी आहे त्याला दाबून टाकलेलं आहे. पण जे खरी हकीकत आहे, जे त्यांच्या प्रियांनो त्यावेळेचे लिखाण जे आहे त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे, तो अगदी वेगळा शिवाजी आहे. आणि आता मात्र ते सत्य बाहेर यायला लागलेलं आहे की शिवाजी तो मुसलमानांवरती फार चिडून होता असं नाही, तर त्याच्या स्वतःच्याच प्रियांनो अंगरक्षकांपैकी आणि त्याच्या सैन्यांपैकी मोठे पुढारी हे मुसलमान होते. आतापर्यंत प्रियांनो भांडणं लावून देण्याचं कारस्थान काही राजकीय लोकांनी केलेलं आहे. परंतु आता ते सत्य बाहेर येत आहे, कारण त्यावेळेचे दस्तऐवज सापडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते उल्लेख केलेला आहे की कोण कोण लोक होती, त्यांची नावंसुद्धा होती की त्याच्या सैन्यामध्ये आणि अंगरक्षकांपैकी सुद्धा काही लोकांना त्याने कामगिरीवर पाठवलं होतं, तर ते मुसलमानसुद्धा होते. मुसलमानांच्याच विरुद्ध सुद्धा जो लढत होता, पण त्याच्याकडे सुद्धा काही विश्वासू लोक होते, ते मुसलमान होते. आज आपल्याला पाहायला मिळतं वर्तमानपत्रामध्ये, टी व्हीमध्ये की कुठंतरी हिंदू मुस्लिम नेहमीचाच झगडा आहे. नाही प्रियांनो, तसं नाही आहे. सत्य दाबत आहेत. जिवंत देव देखील प्रियांनो दाबला जात आहे. आज मंडळांमध्ये देखील देवाचं वचन काही पाळक लोक जे खरं आहे ते सांगत नाहीत, आणि ज्यांना ते समजतंय मंडळीतले लोक, ते सुद्धा प्रियांनो इतरांना बाहेर जाऊन सांगत नाहीत. सत्य दाबून टाकायचं. आणि आज कितीतरी अशा पाळक लोकांची प्रियांनो गत झालेली आहे की त्यांना प्रश्न विचारले जातात, त्यावेळेला ते निरुत्तर होतात, कारण तुम्ही तसं मंडळीला शिकवलंच नाही. पाऊल तिथं म्हणत आहे प्रियांनो, सृष्टीच्या निर्मितीपासून त्यांच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. कोणी म्हणूच नाही, कारण कोणी देऊच नाही, आम्हाला देव माहीत नाही म्हणून. आम्हाला नव्हतं माहीत. पुढं तो काय म्हणतोय, 21 वचन, देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत. ओळखून सुद्धा काय केलंय त्यांनी, गौरव पण केलं नाही, आणि काय काय लिहिले तुमच्या बायबलमध्ये, आभार मानले नाहीत. महिन्यातला पहिला रविवार उपकार स्तुती धन्यवाद आपण देवाला देत असतो, आभार मानत असतो. पण तुम्ही जर आभार मानत नाही, देवाचा क्रोध भडकलेला आहे प्रिय. कारण देव म्हणतो मी सर्व काही देतो यांना दोन शब्द उठून बोलता येत नाही, आभार मानता येत नाही मंडळीसमोर, थँक्यू म्हणता येत नाही. सत्य दाबून टाकतोय आपण, लोकांना दाखवत नाही आमच्या जीवनात देवाने काय कार्य केलं, कसे आशीर्वाद दिले, कसं आरोग्य दिलं, कशी आर्थिक परिस्थिती आमची देवाने सोडवली, आम्ही नाही सांगणार. तिथं देव भडकतोय प्रिया. तो म्हणतो काय ही परिस्थिती, या लोकांनी सुद्धा आभार मानले नाहीत. रोममध्ये राहणारे लोक जे होते प्रियानो, ते सुद्धा देवाला ओळखत होते. त्याच्या या सर्व कार्याबद्दल त्यांनी गौरव करायला पाहिजे होतं, अरे किती चांगला देव आहे. पण त्यांनी तसं न करता आभार सुद्धा मानले नाही.
काही लोक आभार मानायला चर्चमध्ये तर येतच नाहीत, ते निवांत राहतात आपल्या कामकाजामध्ये, आपल्या घरी राहतात, आपल्या नातेवाईकांमध्ये जाऊन भेटतील, ते आभार मानायला वेळच नाही. लक्षात घ्या प्रियांनो, आपण आशीर्वाद घेत आहोत पण त्याचे आभार मानत नाही आहे, देवाला तसा वेळ देत नाही आहे. जर एखाद्या व्यक्तीने आपण काहीतरी त्याच्यासाठी केलं आणि त्याने थँक्यू पण म्हटलं नाही तर कसं वाटेल तुम्हाला, सांगा बरं. फार छोटीशी वस्तू काहीतरी दिली तुम्ही किंवा त्याला मदत केली आणि त्या समोरच्या व्यक्तीने घेतलं आणि गेला निघून, त्याने थँक्यू म्हटलं नाही आपल्याला, काय म्हणू आपण? बेशिस्त माणूस आहे एकदम, विचित्र आहे. एवढं त्याच्यावर उपकार केले, विसरला हा. मागे मी एकदा गोष्ट सांगितली होती प्रियांनो माझ्या जीवनात. शाळेमध्ये असताना माझ्या मित्राला, तो मित्र माझा जाड होता म्हणून कोणी जास्त त्याच्याबरोबर फ्रेंडशिप करायचंच नाही शाळेमध्ये, पण माझ्याबरोबर असे काही दुसरे मित्र होते, ते हुशार होते. आम्हाला 2 मधल्या सुट्ट्या असायच्या, पटपट कसा तरी डबा खाऊन घ्यायचा आणि खेळायला मात्र मिळायला पाहिजे. एक तर फुटबॉल खेळायचं नाही तर क्रिकेट खेळायचं, जे काही त्या दिवशी मिळेल आपल्याला ते घेऊन खेळायचं. एकदा मोठ्या रिसेसमध्ये आमच्याकडे फुटबॉलही नव्हता आणि बॅटही नव्हती, बॉल आणला होता छोटा. 2-4 मित्र माझ्याजवळ आले, म्हणाले, हे बघ तो तुझा मित्र आहे ना हरीश, तो तिथं बसला आहे बघ, त्याच्याकडे बॅट आहे. आणि तो बॅट घेऊन बसला होता, कोणच खेळायला नाही माझ्याकडे. मी त्याच्याकडे गेलो आणि मग त्यांनी मला सांगितलं, अरे जा तुझा मित्र येतो, नुसताच बसला आहे, त्याला बॅट घेऊन ये, आपण खेळूया. मी त्याला म्हटलं, हरीश अरे तू नुसताच बसला आहे, दे ना बॅट मला. त्यांनी देऊन टाकली बॅट. मी घेतली बॅट आणि गेलो खेळायला. खेळून झाली, त्याची बॅट देऊन टाकली. त्याने कधीच मला बोलला नाही. ज्यावेळेला आम्ही दोघं मोठे झालो, कॉलेजला गेलो, अगदी व्यवसाय सुरू केला, त्यावेळेला जुन्या आठवणी काढताना मला एकदा म्हणाला तो, तू इतका विचित्र माणूस आहेस. म्हटलं काय झालं? तू माझी बॅट घेऊन गेलास खेळायला, माहिती का, पण मला एवढंसुद्धा बोलला नाही, येतो का खेळायला म्हणून. मी इतका धस झालो त्यावेळेला. म्हटलं हा किती जुन्या गोष्टी ह्याच्या लक्षात राहिल्या. अक्षरशः 7वीमध्ये काहीतरी असो आम्ही, 7वी-8वीमध्ये. आणि त्यावेळेला त्याने मला सांगितलं, तू इतका विचित्र आहेस म्हणे. त्याच्या तोंडात शब्द असायचा, हरामखोर. तू घेऊन गेला बॅट माझ्याकडून, पण तुला माहिती होतं मी बसलोय तिथं, पण तू मला एका शब्दाने बोलला नाही, चल येतो का खेळायला आमच्याबरोबर. तू बॅट फक्त मागितलीस, मी दिली तुला. मग माझ्या लक्षात आलं, माझ्याबरोबर सुद्धा जे मित्र होते ते किती कपटी होते. मला फक्त तेवढंच सांगितलं, पण मी सुद्धा तसा स्वार्थी. बॅट घेतली, निघून गेलो. देताना थँक्यू म्हटलं त्याला. किती विचित्र वाटलं त्याला आणि किती त्याच्या मनामध्ये बसलं प्रियानो. विचार करा, देव आपल्यासाठी काय 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 करतो दिवसभर. तुम्ही कदाचित मनातून देवाला धन्यवाद देत असताल, पण एक साक्ष म्हणून लोकांसमोर काय बोलता प्रियांनो? तुम्ही उठून देवाचे आभार मानता का? आमच्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये, माझ्या वैयक्तिक जीवनात देवाने असं कार्य केलं म्हणून मी देवाचे आभार मानत आहे. एखादं त्याच्यासाठी गीत गायलं प्रियांनो आज कांबळे साहेबांनी, देवाला धन्यवाद. वाघमारे अंकलला चालता येणं कठीण आहे, पण इथपर्यंत पायऱ्या चढून वर आले, देवाला धन्यवाद दिला सुवार्थेच्या कार्यासाठी. विरोध होतोय पण देवाला धन्यवाद देणं गरजेचं. प्रियांनो, देवाला इथं 21 वचन म्हटले, देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाही, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. आपल्या कल्पनांमध्येच ते राहिले प्रियांनो. आणि ज्यावेळेला आपण देवाला धन्यवाद देत नाही, आपण लोकांसमोर उठून साक्ष देत नाही, आपण प्रियांनो काय होतो, अंधकारामध्ये आपोआपच ढकलले जात आहोत. आपल्याला काही वाटत नाही त्याच्याबद्दल. लॉकडाऊनमध्ये प्रियांनो आपण वेगवेगळ्या ठिकाणी होतो, आपल्याला एकत्र येता येत नव्हतं, पण आपण आता एकत्र येतोय, आपण एकत्र भक्ती घेतोय. कुठल्या प्रकारचं प्रियांनो आता बंधन नाही आहे. उठून आपण प्रियांनो देवाचे आभार मानले पाहिजे.
पण तसं जर आपण करत नाही तर तो म्हणत आहे ते आपल्याच कल्पनात शून्यवत झालेले आहेत, त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेलेले आहेत. 22 वचन, स्वतःला शाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशु व सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी अदलाबदल केली. आम्ही शहाणे आहोत, आम्ही राज्यकर्ते आहोत, पण त्यांनी खऱ्या देवाची प्रतिमा हे वेगवेगळ्या माणसं, पशु, चतुष्पाद पक्षू आणि सरपटणारे प्राणी यांच्याबरोबर केली. प्रियानो, त्यांचे देव खाली शरीर माणसाचं आणि डोकं मात्र कुठल्या तरी पालीचं, बेडकाचं, सरड्याचं, असे काहीतरी देव आहेत त्यांचे. प्रियानो, त्यांनी अदलाबदल करून टाकली. खरा देव बाजूला ठेवला, माणसांची ते पूजा करायला लागले. माणसांची पूजा सर्वत्र फार दिसून येते. प्रियानो, वेगवेगळ्या रीतीचे प्रियानो, ज्यांच्याकडून आपल्याला प्रियानो फायदा होईल अशा माणसांची खुशामत करणं, त्याला देव करून टाकणं. आपले अधिकारी आहेत त्यांना देव करून टाकणं, कारण ते मोठ्या पदावरती आहेत आणि आपल्याला त्यांच्याकडून काही फायदा होतोय म्हणून त्यांची एवढी स्तुती करायची की देवालासुद्धा तेवढीच स्तुती करत नाहीत, ते माणसांची खुशामत करत राहतात. आदलाबदल झालेली आहे. प्रियानो, तिथं देवाचा क्रोध प्रियानो वाढवतोय आपण. आणि म्हणून प्रियानो पुढं 24 वचन म्हटलं, यामुळे ते आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले, असे की त्यांच्या देहाची त्यांच्यातच विटंबना व्हावी. ज्यावेळेला मनुष्य असा वागायला सुरुवात करतो, मी मागाशी म्हटलं प्रियानो, किंवा मागच्या आठवड्यामध्ये 2 आठवड्यापूर्वी आपला जो मुद्दा होता, देवाचा क्रोध मंद आहे, तो दाखवत नाही लगेच. याचा अर्थ कधीकधी असा पण होतो प्रियानो, लक्षात घ्या की देवाचा क्रोध मंद आहे म्हणजे काय, तो कधीकधी प्रियानो त्या लोकांना सोडून देतो, तो त्यांच्याकडे लक्ष देत नाही. जसं एखादा प्रियानो मुलगा, त्याला सारखं बोलून सुद्धा प्रियानो तो सुधरत नाही, त्याला मारलं जातं पण मारून सुद्धा तो सुधरत नाही, त्याला आपण म्हणतो कोडगा झाला. पुढं शब्द आपण काय म्हणतो, आपण कोडगा झाल्यानंतर पुढचा शब्द काय, निगरगट्ट. निगरगट्ट म्हणजे काय, काहीही होऊ द्या. आता लास्ट स्टेज, आईबाप काय करतात, सोडून देतात, त्याला बोलणं सोडून देतात. बाबा नाही, सांगायचंच नाही, त्या मुलीला सांगायचं नाही, त्या मुलाला सांगायचं, निगरगट्ट झालेले आहेत. देवसुद्धा अगदी त्याच प्रकारे करतो. प्रियानो, आपण जर तशाच स्वभावाचे राहिलो तर देव सोडून देतो. शेवटी तो काही कार्य करत नाही, तो काही हस्तक्षेप करत नाही, जसं तुला वाटतं तसा जग. तो शब्द इथं प्रियानो वापरलेला आहे. 24 वचन, यामुळे ते आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले. देऊन टाकलं, त्याने स्वाधीन करून टाकले त्या लोकांना, असे की त्यांच्या देहाची त्यांच्यातच विटंबना व्हावी. हे लोक काय करत होते प्रियानो, हे लोक अनैसर्गिकरित्या अनैतिक गोष्टी करत होते. पुढं आपण वाचतो, त्यांनी देवाच्या खरेपणाशी लबाडीची अदलाबदल केली आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मितीची भक्ती व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानयुग धन्यवादित आहे. आमेन. निर्माणकर्त्याच्या ऐवजी निर्मितीची सेवा. आज आपला ख्रिस्ती समाज किंवा ख्रिस्ती, काही लोक म्हणतील धर्म, हा प्रियानो फक्त हा, आणि प्रियानो ज्याला आपण म्हणू इस्लामचे लोक आहेत, एकेश्वर, वन गॉड, एकच देव मानणार आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं किंवा इस्लाम जर बघितला धर्म, तर त्यांच्याकडे प्रियानो
पीर, पैगंबर, हाज यात्रा हे फार गरजेचं आहे. आपण विश्वासणारे जे पवित्र शास्त्र विश्वास ठेवणारे आहेत, आपण विशेष करून चर्च ऑफ द नॅझरेन याच्यावर विश्वास असा आहे की देव आत्मा आहे आणि आत्म्याच्याच रूपाने आपल्यामध्ये तो उपस्थित असतो. आपण कुठल्याही प्रकारे प्रियांनो क्रॉस, मूर्ती, वधस्तंभसुद्धा याची कुठली प्रतिमा आपण ठेवत नाही आणि त्याची पूजा करत नाही. पवित्र शास्त्रात क्रॉस ठेवा म्हणून कुठं सांगितलेलं नाही आहे, गळ्यामध्ये घालून फिरा म्हणून सांगितलेलं नाही आहे. आपण आत्म्याच्या रूपाने देव आहे हा विश्वास ठेवतो. आणि जे लोक प्रियांनो वेगवेगळ्या रीतीने प्रतिमेची उपासना करतात, 10 वेळा झुकतात वेगवेगळ्या ठिकाणी प्रियांनो, काही चर्चेस आहेत आपल्याकडे, तिथं देवाचा क्रोध आहे प्रियांनो, लक्षात घ्या. देवाने ते सगळं सोडून द्यायला सांगितलेलं आहे नवीन करारामध्ये. जर तिथं धूप जाळणं आहे, झगे घालणं आहे, तर ते जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांसाठी सांगितलं होतं प्रियांनो. पण नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने कुठेही तुम्हाला आणि मला तसे प्रकार सांगितलेले नाही आहेत. प्रत्येक विश्वासणारा देवाचा सेवक आहे. आणि म्हणून प्रियांनो आपण चर्चमध्ये कुठल्याही प्रकारची प्रियांनो कॅन्डल, अगरबत्ती, उदबत्ती, क्रॉस, मूर्ती हे प्रतीक म्हणून ठेवलेलं नाही आहे. त्याच्याकडे पाया पडत नाही आपण प्रियांनो. आदलाबद्दल आपण करू नये प्रियांनो. दुसरीकडे प्रियांनो समाजामध्ये आपल्या अवतीभोवती सगळ्या गोष्टींची पूजा करतील, तिथं देवाचा क्रोध भडकलेला आहे. देव पाहतो स्वर्गामधून की या पृथ्वीवरती मी सगळं, पृथ्वीला निर्माण मी केलेलं आहे आणि हे माझी उपासना न करता ह्या सृष्टीची उपासना ते करायला लागले. आणि आपल्या अवतीभोवती जे समाज आहे प्रियांनो, त्यांचा विश्वास काय आहे? कणाकणामध्ये देव आहे, कणाकणामध्ये देव आहे. म्हणजे काय? कुठलंही कण घ्या, एखादी वस्तू घ्या, त्याच्यात देव आहे, तो देव आहे. त्याच्यात देव नाही, तोच देव आहे. म्हणजे इथं बसलेले प्रियांनो माणसं सगळी देव आहेत. इथं तुम्ही ज्या बेंचवर बसलेले तो बेंचसुद्धा देव आहे. हा फॅन फिरतो तो सुद्धा देव आहे. ती ट्यूबलाईट लाईट देते तो सुद्धा देव आहे. पडदेसुद्धा देव आहेत. झाडं, पक्षी काय सगळीकडे देव आहे, कणाकणामध्ये. ते सगळ्याची उपासना करतील. आणि म्हणून आपल्याला प्रियांनो एवढे सण भारतामध्ये दिसतात. कधी ह्याचा उत्सव आहे, कधी त्याचा उत्सव आहे, कधी ह्याचा उत्सव आहे. शास्त्राची पण असतात नाही का, आता सुरू होईल पूजा. निर्जीव आहेत त्या गोष्टी, निर्जीव आहेत. ते वर्षानुवर्ष तिथंच पडून राहतील, त्यांच्यात काही प्राण नाही, पण ते म्हणतील नाही तो देव आहे. दगडाला प्रियांनो देव करून टाकलेले, झाडांना देव करून टाकलेले, प्राण्यांना देव करून टाकलेले. तिथं देवाचा प्रियांनो कोप आहे, हे पवित्र शास्त्र सांगतंय, मी नाही सांगत प्रियांनो. आणि इथं प्रियांनो लक्षात घ्या, आपला आणि इतर धर्मांशी तुलना करताच येत नाही. सर्व धर्म समभाव कधीच होऊ शकत नाही. भाव ठेवू शकतो आम्ही, तुम्ही आमचे बंधू म्हणून, पण सर्व धर्म एकच शिकवतात असं बिलकुल होणार नाही. इथं सांगितलेलं आहे प्रियांनो की ह्या गोष्टींमुळे देवाला राग येतोय, क्रोध येतोय प्रियांनो. 25 वचन, त्यांनी देवाच्या खरेपणाशी लबाडी आदलाबदल केली आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मितीची भक्ती व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित आहे. तो खरा निर्माणकर्ता, तो युगानुयुग आहे प्रियांनो. त्याला कोणी पाहू शकलं नाही आणि कोणी ओळखलं पण नाही प्रियांनो त्याला, पण तुम्ही आणि मी ओळखलेलं आहे. 26 वचन, या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले. त्यांच्यातल्या स्त्रियांनी शारीरिक नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले. तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्पर काम संतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्मे केली आणि त्यांनी आपल्या भ्रांतीच्या योगे प्रतिफळ आपल्यासाठी भोगले. 26 वचनामध्ये दिलेलं आहे, देवाने परत एकदा त्यांना सोडून टाकलेलं आहे. पूर्वी प्रियांनो भारत देशामध्ये हे लोक स्वभाव असे नव्हते असं नाही, ज्याला इंग्लिशमध्ये गे आणि लेस्बियन म्हणतात. पुरुष पुरुषाबरोबर संबंध आणि स्त्री स्त्रियांबरोबर संबंध ठेवतात.
भारतामध्ये नव्हते असं नाही, होते, पण तेवढं प्रियानो ते सुप्त होतं. आज माध्यमांमुळं, सोशल मीडियामुळं आज त्याला खूप वाव मिळायला लागलेला आहे. एवढंच नाही तर आता भारत देशामध्ये यांच्यासाठी कायदेसुद्धा तयार झाले प्रियानो, की ते लग्न करू शकतात. 2 स्त्रिया लग्न करू शकतात, 2 पुरुष लग्न करू शकतात. पण पवित्र शास्त्र सांगते याचा विरोध आहे, हे होऊ शकत नाही. आणि याहून भयंकर अशी गोष्ट की पाश्चात्य देशामध्ये चर्चेसमध्ये पाळक लोक असे विवाह लावत आहेत, जिथं सांगितलेले प्रियानो देवाने त्यांना सोडून टाकलेलं आहे. आणि पाळक तयार झालेले आहेत, असे संस्था त्यांच्या तयार झालेल्या आहेत प्रियानो. काही संस्थांनी मान्यता दिलेली आहे. आणि त्याच्यासाठी प्रियानो कुठंतरी ते मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे सायकोलॉजिस्ट यांचा आधार घेऊन ते आपल्याला दोषी ठरवतात. तुम्हाला लोकांच्या भावना समजत नाहीत, तुम्हाला लोकांबद्दल कळवळा नाही, तुम्ही किती निष्ठुर आहात, प्रत्येकाला स्वतःच्या वेगवेगळ्या भावना आहेत. अरे देवाने तसं घडवलंच नाही आहे, देवाने घडवलंच नाही आहे तसं की 2 स्त्रियांचं आणि 2 पुरुषांचं वेगवेगळं त्यांचं लग्न व्हावं म्हणून. स्त्री पुरुषाचं लग्न व्हावं हेच प्रियानो देवाने दिलं. उत्पत्तीच्या पुस्तकात आपल्याला तेच पाहायला मिळतंय. पण अशी जर वृत्ती असेल तर देव म्हणतो सोडून दिलेलं आहे त्यांना, त्यांचे ते भोगतील. आता प्रियानो गोष्टी त्यांचे ते भोगतील प्रियानो. एड्ससारखा विषय मला अजून माहीत नाही, जास्त मी त्याच्यावर वाचलं नाही. पण ज्यावेळेला ते वाचलं त्यावेळेला संशोधन जे झालं होतं त्यावेळेला समजलं की माणूस पशूंबरोबर समागम करतो, तिथून प्रियानो हा एड्स निर्माण झालेला आहे. आणि मग त्याचा कालांतराने सगळीकडे फैलाव झालेला आहे. म्हणजे देवाने ते उत्पन्न केलेलं नाही. जगामध्ये असे वाईट लोक आहेत प्रियानो की माणसं प्रियानो, मग ते पुरुष असो किंवा स्त्री असो, प्राण्यांबरोबर संभोग करतात. आणि तिथून तो प्रियानो एड्स सारखा व्हायरस निघालेला आहे. तो आज माणसांना ग्रासून टाकलेला आहे. त्यांचे ते भोग भोगत आहेत प्रियानो. आता काही लोक आहेत की ते निष्पाप आहेत, त्यांना कुठून लागवण झाली, तसलं पापी जीवन जरी त्यांचं नाही असं म्हणतील ते, पण त्यांना प्रियानो कुठून तरी लागवण झाली ती. त्यांचे भोग प्रियानो ते भोगतील. अशा लोकांबद्दल देव म्हणत आहे त्यांना सोडून टाकलेलं आहे वाईट प्रवृत्तीसाठी. नाश हा त्यांचा शेवट आहेच, खात्रीने होणार. आज जरी प्रियानो तो दिसत नसला देवाचा क्रोध, पण कालांतराने प्रियानो तो होणार आहे. सत्य दाबून ठेवत आहेत प्रियानो काही लोक, त्याच्याबद्दल प्रियानो इथं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आज हा जो मुद्दा आहे की देवाचा क्रोध प्रगट झालेला आहे, होईल नाही म्हटलेलं आहे, झालेला आहे. त्याचे परिणाम लोक भोगत आहेत. उत्पत्तीच्या पुस्तकात एदेन बाग दाखवलेली आहे प्रियानो, की जिथे प्रियानो परमेश्वराने मनुष्याला बागेमध्ये ठेवलेलं आहे, कारण त्याच्यासाठी ते वातावरण सूट होतं. त्याने वाळवंटामध्ये ठेवलं नाही, त्याने डोंगराळ भागामध्ये प्रियानो ठेवलं नाही माणसांना, स्त्री पुरुषाला, आदम आणि हवेला. त्याने बागेमध्ये ठेवलं प्रियानो त्यांना, कारण तिथंच प्राणवायू भरपूर आहे. झाडांमध्ये हिरवगार, डोळ्यांसाठी सुद्धा चांगलं आहे. मागे मी जसं प्रियानो वाचलं होतं एक, आता हॉस्पिटलमध्ये दिसत नाही, पण पूर्वी सरकारी हॉस्पिटलमध्ये मी बघितलं की तिथल्या खिडक्यांचे पडदे हिरवे असायचे, आता दिसत नाहीत. हिरवे का असायचे? कारण तोच रंग मनुष्याच्या डोळ्याला आल्हादकारक असतो. त्याला किती दुःख असलं, वेदना असल्या, पण दवाखान्यामधले ते हिरवा रंग बघितला की त्याचे मन थोडं शांत होतं, अस्वस्थ होत नाही. लाल भडक ठेवत नाहीत दवाखान्यात पडदे, त्याला अजून वेदना होतील आणि तो चिडेल. मनुष्याला बेदेन बागेत ठेवलेले तिथं प्राणवे. आज माणसं प्रियानो जंगलतोड करत चाललेले आहेत, देवाची सृष्टीची निर्मितीची प्रियानो वाट लावायला लागलेले आहेत. त्याचे परिणाम माणसं भोगत आहेत, ते आज काळात दिसत आहेत प्रियानो. प्राणवायू, ऑक्सिजनचे सिलेंडर घ्यावे लागत आहेत आजारी पडल्यावर. पाऊस प्रियानो भयंकर काही ठिकाणी पडतो तर काही ठिकाणी पडतच नाही. का? सगळी झाडांची कत्तल करून टाकलेली. त्या झाडांमुळे निसर्गाचं प्रियानो संतुलन राहत होतं.
ते भोग भोगत आहे माणूस आज. अमेरिकेसारखा देश आहे, त्याच्यामध्ये प्रियानो मला वाटतं कॅलिफोर्निया आहे, की तिथं आता वाळवंट व्हायला लागलेलं आहे सगळं. म्हणजे दुष्काळ, जमिनीला मोठमोठ्या भेगा पाडायला लागलेल्या आहेत, पाणीच नाही तिथं. अमेरिकेसारखा देश. आणि त्याचली प्रियानो वॉर्निंग भारत देशाला पण दिलेली आहे येत्या दिवसात. जर इथं अशाच रीतीचं प्रदूषण जर राहिलं तर ते प्रदूषणसुद्धा घातक आहे. दिल्लीसारख्या ठिकाणी श्वास घ्यायला जमत नाही प्रियानो. लोक फुफ्फुसाच्या आजाराने मरत आहेत तिथे, इतकं भयानक प्रदूषण आहे. झाडं नाही आहेत, देवाने सोडून टाकलेले कधी कधी असं वाटतं. देवाचा क्रोध भयंकर रीतीने दिसून येतोय प्रियानो. आणि म्हणून लक्षात घ्या, जर अशा गोष्टी दिसत आहेत ज्या घडतात, ज्या मानवनिर्मित नाही आहेत, अशा पण गोष्टी आहेत की त्याचे भोग भोगायला लागत आहेत. देवाचा क्रोध आहे. कशा विरोधात? पापाच्या विरोधात. ते होणार प्रियानो, ते होणार. आणि म्हणून आपण ह्या 3 गोष्टीपर्यंत आलोत. देवाचा क्रोध भडकतो कारण तो पापाकडे पाहतो. देवाचा क्रोध मंद आहे, तो भडकतो पण लगेच दाखवत नाही, तो संधी देतो. देवाचा क्रोध प्रगट झालेला आहे, तो आहे इथं. असं होणार नाही प्रियानो की तो नाही आहे म्हणून. एक शेवटचं त्यातलं वचन वाचू आपण, रोम 1:24 आणि 27, ज्याच्यावरती आपण सारखं बोलत होतो. 24मध्ये म्हटले, यामुळे ते आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केलेले आहे, असे की त्यांच्या देहाची त्यांच्यातच विटंबना व्हावी. 26, या कारणामुळे देव त्यांना दुर्वासनेच्या स्वाधीन केले. त्यांच्यातील स्त्रियांनी शारीरिक नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले. देवाने सोडून दिलेला आहे. अशी प्रियानो परिस्थिती आपल्यावर येऊ नये की आपल्या पापांमध्ये, आपण म्हणत नाही आपल्यामध्ये प्रियानो अशा गोष्टी नाही आहेत, पण यापेक्षा दुसऱ्या काही गोष्टी असू शकते. पण अशी परिस्थिती आणू नये आपण की देवाने म्हणावं की जाऊ दे, ह्याला कितीही समजावून सांगितलं हा ऐकत नाही, सोडून टाकतो. जर देवाने सोडलं तर कोण धरतं? देवाने सोडलं तर कोण धरतं? क्रिकेटची मॅच, एकाने सोडला बॉल, पडला खाली, कोणच धरत नाही. इथं तसं नाही आहे. इथं देवाने सोडलं, सैतान धरत असतो. तो मुळातच सैतानाच्या ताब्यात असल्यामुळे देव त्याला काढण्याचा प्रयत्न करतो. पण तो जर येत नाही त्याच्यामधून बाहेर, देव म्हणतो आय गिव्ह अप, जाऊ दे. अशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये प्रियानो. आपण म्हणून प्रियानो ताबडतोब विश्वासणारे आहोत, मुळात पाप करू नये. आणि जर घडलं ताबडतोब क्षमा मागणं प्रियानो. ताबडतोब माझ्याकडून घडलं प्रभू क्षमा कर. कबुली देणं, देवा नाही करणार. वचन देणं, मी नाही करणार परत. आपण परत ते करू नये प्रियानो. हे देवबाप आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि म्हणून लक्षात घ्या, देवाचा हा सुद्धा क्रोधाचा प्रकार आहे की सोडून देणं. तो क्रोध आहे त्याचा, तो सोडून देतो. तो ताबडतोब दाखवत नाही. आपल्याला कदाचित असं वाटतं काय नाही, मी एवढी वर्ष त्या पापामध्ये आहे, ते व्यसन मी करत आहे, कुठं काय झालं मला. कदाचित देवाने सोडलं असेल, सोडून टाकलं असेल. अशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये प्रियानो. आणि आपल्याला समजणार नाही, आपण सैतानाच्या तावडीत सापडलो आणि तसाच जर मृत्यू झाला तर आपण स्वर्गात जाणार नाही. म्हणून आज संधी आहे प्रियानो पश्चातापाची. तेवढ्यासाठी प्रियानो दरवेळेला परमेश्वराने योजना करून ठेवलेल्या आहेत. कुठली योजना? ताबडतोब क्षमा मागा. प्रभू येशू ख्रिस्ताची प्रियानो कृपा आपल्यावर आहे की आपण क्षमा मागितल्या तो मध्यस्थी करून देव पित्याला सांगतो, होय हे आपलं लेकरू आहे, याला क्षमा कर.
अशा लोकांसाठीच प्रियानो आपण प्रभुभोजनाचा विधीसुद्धा आपण धरवत असतो की बाबा त्या विश्वासणाऱ्या पवित्र लोकांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा. काही लोक आहेत की ते जाणून बुजून प्रभुभोजन टाळतात. नाही घेतलं या महिन्यात, प्रभुभोजन आहे, पापामध्ये आहे, प्रभुभोजन आहे, मागील महिन्यामध्ये माझ्याकडून असं घडलेलं आहे, चर्चलाच न जायचं, असं पण काही होते प्रियानो. आणि ते दिसून येते मंडळांमध्ये. चर्चलाच त्या दिवशी यायचं नाही आणि आलं तरी प्रभुभोजन घ्यायचं नाही. का? माझ्याकडून ते पाप झालेलं. पश्चाताप करत नाही आहेत प्रियानो, क्षमा मागत नाही आहेत. देव सोडून देण्याच्या परिस्थितीवर येऊ नका. देवाच्या हातात राहा. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जे माझ्या हातामध्ये ते कोणी हिरावून घेऊ शकत नाहीत, माझ्या हातामध्ये. प्रभू येशू ख्रिस्ताने तेवढ्यासाठी प्रियानो तुमच्या माझ्या पापांसाठी ती योजना अजूनही लागू आहे. ती पॉलिसी, स्वर्गातली पॉलिसी, डिवाईन पॉलिसी अजूनही चालू आहे. क्षमा मागा, क्षमा मिळेल. क्षमा मागा, क्षमा मिळेल. कृपेचा काळ आहे, कृपेचा काळ आहे प्रिय. अजूनही वेळ आहे, संधी आहे. प्रार्थना करूया प्रिय. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. तुझ्या वचनासाठी प्रभू आम्ही तुझा आभार मानतो. वेगवेगळ्या रीतीने प्रभू तुझी वचनं आम्हाला प्रभू वाचायला मिळतात. आमच्या हातामध्ये प्रभू तू दिलेली आहेस. आम्ही ती समजून घ्यावी. तुझी इच्छा काय आहे त्याप्रमाणे वागावं. आणि खरोखर तुझ्या सामर्थ्य हाताने प्रभू आज आम्हा प्रत्येकाच्या हृदयाला प्रभू तू स्पर्श करत आहेस. तुझ्या कृपेचा हात प्रभू आमच्यावर तू ठेव. तुझ्या आरोग्यदायीचा हात प्रभू आम्हाला तू खरोखर निरोगी कर. कुठल्याही दोषामध्ये, अपराधांमध्ये, चुकांमध्ये, पापांमध्ये प्रभू आम्ही असू नये. जे कोणी प्रभू परमेश्वरा त्या स्थितीला असतील त्यांना क्षमा मागण्यास, पश्चाताप करण्यास सहाय्य कर. ती पापे कबूल करून सोडून देण्यास त्यांना विशेष आत्मेने तू चालव. ये प्रभू, आम्ही पुन्हा एकदा आज या वचनाच्या प्रकाशामध्ये तुझा जो क्रोध आहे तो प्रगट झालेला आहे प्रभू. तुझ्या क्रोधाचे वेगवेगळ्या गोष्टी आम्ही पाहत आहोत. परंतु प्रभू तू क्रोधिष्ट देव आहे असा नाहीस. तू कृपाळू देव आहे. तू आमच्यावर दया करणारा देव आहे. आणि म्हणून अजूनही प्रभू, आजही प्रभू या क्षणाला देखील जो कोणी तुझ्याकडे प्रभू पापांची क्षमा मागत आहे, कबुली करत आहे प्रभू, त्यांचा स्वीकार तू करत आहेस. यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. त्यांना पापांची क्षमा मिळत आहे यासाठी आम्ही तुझं गौरव करतो. होय प्रभू, तू दयाळू परमेश्वर आहेस, कृपाळू परमेश्वर. कोणाचा नाश व्हावा अशी तुझी इच्छा नाही. आणि म्हणून प्रभू उपस्थित असलेल्या समस्त तुझ्या प्रियजनांवर तुझी कृपा आम्ही मागत आहोत. तू आमच्या प्रत्येकाचा तू सांभाळ कर. विशेष प्रभू मेजामध्ये भाग घेत असताना आम्हा सगळ्यांना तू सहाय्य कर. आणि खरोखर हा मेज प्रभू परमेश्वरा आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचा कर. जे उपस्थित प्रभू परमेश्वर मंडळी आहे त्यांच्यावर आज आणि सदा सर्व काळ तुझी कृपा दया असू दे. येशूच्या नावात मागत आहोत म्हणतो एक प्रभूची प्रार्थना म्हणतो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज असते. आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडलं तसे तू आमची ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हाला लहान थोर प्रियजनांवर असो. आमेन.